ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಹರಿಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಕಲ್ಯಾಣಾದ್ಭುತಗಾತ್ರಾಯ ಕಾಮಿತಾರ್ಥಪ್ರದಾಯಿನೇ ಶ್ರೀಮದ್ ವೆಂಕಟನಾಥಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ತೇ ನಮಃ. ನಾರಾಯಣಂ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ನರಂ ಚೈವ ನರೋತ್ತಮಂ ದೇವೀಂ ಸರಸ್ವತಿಂ ವ್ಯಾಸಂ ತತೋ ಜಯಮುದೀರಯೇತ್. ವ್ಯಾಸಾಯ ವಿಷ್ಣುರೂಪಾಯ ವ್ಯಾಸರೂಪಾಯ ವಿಷ್ಣವೇ ನಮೋ ವೈ ಬ್ರಹ್ಮನಿಧೇ ವಾಸಿಷ್ಠಾಯ ನಮೋ ನಮಃ. ಬುದ್ಧಿರ್ಬಲಂ ಯಶೋಧೈರ್ಯಂ ನಿರ್ಭಯತ್ವಮರೋಗತಾ ಅಜಾಡ್ಯಂ ವಾಕ್ಪಟುತ್ವಂ ಚ ಹನುಮಸ್ಮರಣಾತ್ ಭವೇತ್. ಅಜ್ಞಾನತಿಮಿರಾಂಧಸ್ಯ ಜ್ಞಾನಾಂಜನಶಲಾಕಯ ಚಕ್ಷುರುನ್ಮೀಲಿತಂ ಯೇನ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀಗುರವೇ ನಮಃ. ಶ್ರೀ ದೇವೇಂದ್ರತೀರ್ಥಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸುಧೀಂದ್ರತೀರ್ಥಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸಂಯಮೀಂದ್ರತೀರ್ಥಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ. ನಾಹಂ ಕರ್ತಾ ಹರಿಹಿ ಕರ್ತಾ ना हम करता हरिही करता. आजी आम्ही विष्णू सहस्रनामांतो 31 आणि 32 31 आणि 32 दोन्ही श्लोको पळया. आयचे सुर्वेचे श्लोको. अमृतांशोद्भवो भानुः शशबिन्दुः सुरेश्वरः औषधं जगतः सेतुः सत्यधर्मपराक्रमः. अमृतांशोद्भवो भानुः शशबिन्दुः सुरेश्वरः औषधं जगतः सेतुः सत्यधर्मपराक्रमः. भूतभव्यभवन्नाथः पवनः पावनो नलः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रदः प्रभुः. भूतभव्यभवन्नाथः पवनः पावनो नलः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रदप्रभुः. अमृतांशवे नमः. उद्भवाय नमः. अमृतांशवे नमः. जवो ते दोन्ही उट्ट करून अमृतांशोद्भवाय नमः म्हणत. अमृतांशोद्भवाय नमः. तशी भानवे नमः. शशबिन्दवे नमः. सुरेश्वराय नमः. औषधाय नमः. जगत्सेतवे नमः. सत्यधर्मपराक्रमाय नमः. भूतभव्यभवन्नाथाय नमः. पवनाय नमः. पावनाय नमः. अनलाय नमः. कामघ्ने नमः. कामः म्हणसपळ त्या कामघ्ने नमः नामावळी म्हणताना. कामकृते नमः. कांताय नमः. कामाय नमः. कामप्रदाय नमः. प्रभवे नमः. कामप्रदाय नमः. प्रभवे नमः. तै अमृतांशोद्भवो भानुः. अमृतांशवे नमः. उद्भवाय नमः म्हणत. जेव्हा अमृतांशोद्भवाय नमः त्या दोन्ही नाव एक करून सांगूयात. तशी केल्यारी ताका एक अर्थ आसा. तशी मागीर भानवे नमः. शशबिंदवे नमः. सुरेश्वराय नमः. औषधाय नमः. जगताय औषधाय नमः. जगत सेतवे नमः. जगत सेतवे नमः. सत्यधर्म पराक्रमाय नमः. भूतभव्य पवनाय भूतभव्य भवन्नाथाय नमः. पवनाय नमः. पावनाय नमः. अनलाय नमः. पावनो नलः. पावनः पावनो नलः. पावनो नलः. अनलः. पावनाय नमः. अनलाय नमः. कामग्ने नमः. कामकृते नमः. कांताय नमः. कामाय नमः. कामप्रदाय नमः. प्रभवे नमः. आता त्याचे अर्थ सामान्य अर्थ आम्ही पळव्या. अमृतांशु उद्भवाय नमः. अमृतांशु अमृतांशु म्हणजे काही चंद्रांशुक चंद्रांशु
तशी चंद्रकिरण आसपळे ते अमृत वर्षण करतले म्हळ्यार अमृत चंद्रकिरणा दुखून अमृत येतके ते वनस्पतींतनी पुराई दितके चंद्र वनस्पतीचे राय न्हू तो वनस्पतीक ते अमृत म्हळेले किरण तो दितल दुखून ताका अमृतांशू म्हणचे जाल्यार हांगा अमृतांशू उद्भवाय नमः म्हळा न्हय अमृतांशू चंद्राक उद्भवाय नमः चंद्राक सृष्टी केलेलो परमात्मो उद्भव चंद्राक सृष्टी केलेलो परमात्मो दिकून ताका अमृतांशुद्भवाय नमः म्हणजे अत्रियेनी अनसुयेन तन्नी देवाल्यागी त्रिमूर्ती रुपारे आराधन केलेलके कोणे त्रिमूर्तींकय आराधन केलेलके कोणे अत्रीन अनसुयेन तशें हांव देव तिनी रूप घेवन म्हळ्यार ब्रह्मा विष्णू महेश्वर जावन येवन ते अत्रे अनसुयेंक चेडूं जलिलींची तंतू विष्णूल निमती दत्त दिल्लेले देवान दिल्लेले दत्त विष्णून दिल्लेले तशें हांव विष्णू स्वयं दत्तात्रेय जावन अवतार घेवन येयलो आतां आमी दत्तात्रेय म्हळ्यार ब्रह्मा विष्णू महेश्वर तिनी मत्ते म्हण कल्पना करताची ते न्हय ते विंगड ते आमी तशी कल्पना करूंक ना आमी माधव सिद्धांताच्याक नैनतलरी बद्धचरल विशय तो कसो न्हू अत्रियेनी अनसुयेक तिनी म्हळ्यार सृश्टी करतर ब्रह्म पालन करतर विष्णू आनी लय करतर रुद्राल निमती तिनी चेडूं जल्लीची एक चेडूाक तिनी मत्ते आयिल्ल न्हय विष्णूल निमती जल्लेल चेडूाक तांणी दत्त म्हण दवरले ते दत्तत्रय न्हय ते दत्त आत्रेय अत्रेय ऋषील पुत जल्लेल देखून दत्तात्रेय शिवाल निमती दुर्वास जल्लो दुर्वासो तशी ब्रह्माल निमती चंद्र जल्लो चंद्र सोम एक तशी अत्री अनसुयेक ब्रह्माल निमती चंद्र जवच्याक कारण जल्लो परमात्मो तशें हांव ताका अमृतांशू उद्भवाय नमः आनी अनेक कल्पांतू समुद्र मतना वेळारी चंद्र समुद्रा दुखून येयलो लक्ष्मील पशी पुढे तशें हांव तिका चंद्र सहोदरी म्हणजे कशी सुमनस वंदिते चंद्र सहोदरी म्हूण सांगून सुंदरी माधवी म्हणून आमी म्हणटा पळय तिका चंद्र सहोदरी म्हूण महालक्ष्मी कितें म्हणचे म्हळ्यार समुद्र मतन जेतना लक्ष्मीन येवचे पशी फुडें चंद्र येयलो म्हूण म्हणटाची तशें हांव थंय दुखुनी समुद्रा दुखुनी पुराय फल परमात्मान हाडयलेलें न्हय तशी चंद्राक समुद्रा दुखून उद्भव केलेलो तशें हांव ताका अमृतांशुद्भवाय नमः म्हणजे परमात्माक तशी अमृत म्हळ्यार मृत्यू नतील जन कोण ते मुक्त तांकांय एक मोक्ष म्हळ्यार स्थिती दिलेलो परमात्मो तशें हांव अमृतांशू उद्भव भानवे नमः भा म्हळ्यार ज्ञान भा म्हळ्यार उजवाडू भा म्हळ्यार आनंद भा म्हळेल शब्द एकाक्षर पदकोशांत मस्त अर्थ दिताची ज्ञान म्हळ्यार भा उजवाड म्हळ्यार भा आनंद म्हळ्यार भा जगत्याक ज्ञानाचे कसं म्हणटाची पीक परमानंद दितलो तशें हांव परमात्माक भानू भाती इति भानू जगत्याक उजवाड दितलो भाती उजवाड दितलो तशें हांव भाती इति भानू निजावन सुर्यान जगत्याक उजवाड दिवचे तशें हांव सुर्याकय भानू म्हणटा पळय जाल्यार सुर्याकय उजवाड कोण दिवचे परमात्मान तशी जगत्याकच उजवाड दिवचे सुर्यालान तूं सन्निहित जावन आशिल्लो जगत्याक ज्ञान दितलो जगत्याक आनंद दितलो जगत्याक उजवाड दितलो तशें हांव परमात्माक भानवे नमः म्हणटाचे शश बिंदवे नमः शश म्हळ्यार परमानंद शश म्हळ्यार आनंद तशी बिंदू म्हळ्यार अवयव परमात्माले सर्व अंगांतू आनंदाचे अनुभव मेळचे परमात्माले चरण पळयाची किरीट पळयाची निडल पळयाची दोळ पळयाची कन्नाचे कल्पना करायची परमात्माले चंद तोंड आजानू बाहू तागेले भुज तागेले त्रिवळीचे पोट तागेले हृदय तांतसूचे श्रीवत्स चिन्हे ताण कुर्टा घाल्लेले उडीदार तागेले पट्टे पितांबर खंयचे पितांबर म्हळ्यार सांगता म्हणून ना हाटकांबर म्हणजे ताका भांगरा पितांबर पांयाचे अंदुकी तागेले चंद तागेले बट्ट हे कसले उडगास करे परमात्मा ताका कृष्ण रुपार उडगास करे राम रुपार उडगास करे विठ्ठलाल रुपार उडगास करे वेंकटरमणाल रुपार उडगास करे खंयचे रुपार परमात्मा उडगास केल्यार तागेले
चरण आदुकून तेगेले किरीट पर्यंत खंयची अंगांग पळयल्यार आमकां परिपूर्ण आनंद मेळटा देखून शश बिंदवे नमः. शश म्हळ्यार आनंद, बिंदू म्हळ्यार अवयव. परमात्माले परिपूर्ण संपूर्ण शरीर आमी साकार कल्पने करतना तेगेले प्रति अंगांग आमकां अनुभवाक मनांतू येतना आनंद जत्ता. इत्याक परमात्मा स्वयं आनंद परिपूर्ण न्हय. तागेले नांव काडल्यारय आनंद, तागेले गुण कीर्तन केल्यारय आनंद, श्रवण केल्यारय आनंद, तागेले हरिकथा, तागेले काणयो ते कीर्तन करतनाय आनंद, कसल केल्यारय आमकां आनंद दिवचे. तशें जावन महत्त आनंद दितलो तसल एक सौंदर्य आशिल्लो परमात्मू. तशें जावन ताका शशबिंदवे नमः म्हणचे. सुरेश्वराय नमः. सुर म्हळ्यार आमगेले आंगांतू इंद्रियाभिमानी देवते न्ही, तत्वाभिमानी देवते म्हूण आसाचे. ते इंद्रियाभिमानी देवते आमकां इंद्रिय नियंत्रण करून सत्कर्म करून आमकां उर्ध्वा वचे तशी. म्हळ्यार तत्वाभिमानी देवते म्हळ्यार मनोभिमानी रुद्र, महतत्वाभिमानी ब्रह्मो, ताजे पयशे वयर आसूचे प्रकृतीचे अभिमानी लक्ष्मी. तशी आंगेल हांनी पुरे आमकां एक दुखून एक देव आमकां उत्तम उत्तम ज्ञान दितले. कडेर म्हणटा परमात्मा लागीं वची तशी करताची. तशें जावन तांकां सूर म्हणचे. सूर तशी सूर तांकांय नियंत्रण करून तांगेल करीन हें पुरे शरिराचकी ब्रह्मांडाचकी सर्व काम करयतलो नियामक जावन आशिल्लो परमात्मो सूर ईश्वर. सूर ईश्वर. तशें जावन ताका सुरेश्वराय नमः म्हूण म्हणचे. तशी हें जीवन एक नाटक. पूर्वजन्म कृतं पापम व्याधी रूपेण पिडिता म्हूण म्हणटाचे. आमकां सगळेची जिवनांतू आदी व्याधी कसल सकड मेळटा पळय हे पुरे आमगेले पूर्वजन्मा निमती मेळचे. मात्र न्ही सुर ईश्वर म्हळ्यार कशें खातीर सर्व ग्रह ते पुरे ग्रह देवते म्हणटाचे आमी वय परमात्मान नियमन करचे. सूर्य चंद्र दुखून सर्वय सकल ग्रह बल नीने सरसी जाक्षा म्हणटाचे आमी. तशें जावन आमकां नियंत्रण सूर देवती करताची. तांगेले नियंत्रण तत्वाभिमानी देवती जावन आशिल्ले ब्रह्मादी करताची. ब्रह्म वायू लक्ष्मी ब्रह्म वायू रुद्र हांनी देवतेंगेले नियमन करताची. ते ब्रह्मादी देवतेंके नियमन करच्यो परमात्मो. तशें जावन सुर ईश्वर परमात्मो सुर ईश्वर. आमी आतां खंयचे देवतेंक यज्ञ याग सकड केल्यार ते हवन त्या यज्ञाचे पूर्ण फल पूर्ण एक ते आहुती ते परमात्माक समर्पण जेवची. ते देवतेंगेले अंतर्गत जावन आशिल्ले परमात्मान घेवची ते. तशें जावन सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति म्हणचे न्हय. तशें जावन परमात्मो सर्व देवतेंकय ईश्वर रूपी म्हळ्यार यजमानो नियामकू. तशी औषधाय नमः. औषधाय सगळे जगत्यांत पुराय जिवांक एक तांतूय मनुश्यांक आदी व्याधी नानतले शरीर व्याधी पुराय जिवांकय आसता. मनशांक ताजे वटेक आदी मानसीक व्याधी आसा. हाका आदी व्याधीक कारण कसं न्ही म्हळ्यार हें जन्म आमी येवचेची आदी व्याधीक कारण पूर्वकर्माचे फला निमती आमी जन्मा येताची. जन्म आयली नंतर आमगेले कर्मफलाचे अनुगुण जावन आमी सुख दुःख आदी व्याधी पुराय भोगताची. जाल्यार म्हणटाचे पळय कसले जवो याव रोगवू एनगे देव धन्वंतरी. परमात्मो धन्वंतरी अवतार घेवन येवन सर्व रोगाक औषध दितलो. मात्र न्ही परमात्मा म्हणली म्हण जाल्यार आनी ताका भवरोग सद्वैद्य नीने म्हणटाची. सर्व भवरोगाक वखद दितलो परमात्मुची. रोग दितलो तोच न्हय म्हणटा वखद ताणें न्हू दिवका. उषध उषध उषा म्हळ्यार ताप, ध म्हळ्यार रक्षक. उषा म्हळ्यार ताप म्हळ्यार संवसारांतू तिनी नमने ताप आसके. तापत्रय म्हणटाचे आमी आदी भौतीक अध्यात्मीक आदी दैवीक. हे तिनी नमने तापय ध नाश करून आमकां रक्षण करता. तशें जावन औषधाय नमः. जगतः सेतवे नमः. जगत्या दुखून मोक्षादी कಡೆ वचुका वय आतां जीव एक मनुष्य देह घेवन जीवात्मान मनुष्य देह घेवन जगत्यांतू जन्म आयले म्हण जाल्यार
त्या मनुष्य देहानं साधन करून खंय वचुका मोक्षा वचुका जलरी सेतु अंगा सेतवे नमः सेतुवे संकोवू कसं कतीर हे सांको बांधूची तसं लांग कसं समुद्रा वैरच्यानं सांको बांधून नईंच्या वैच्यान सांको बांधून चमकल रे यांची जगत तुला एक गमा दुखून एक गमा उच्चेत ज्याला परमात्मा जगतः सेतवे सगळे जगत्याकच एक सांको कसला सांकोशी तो भवसागर म्हणताचे मी ब्रह्मांडाक वैवे जगत्याक भवसागर म्हणताची संसार बंधन आणतो आईल जीवांक भवसागरा आईलो म्हणताची तशावनो या भवसागरा दुखून मुक्त जाऊन ओचुका जाल्या परमात्मा लागी मोक्षा ओचुका जाल्या एक सांको जेवका न्हय सांको जेवका दांटून वच्चाक वैवे ते सांकावा स्वरूपी परमात्मो तोची आमकां हे भवसागरा दुखून अमृतत्वादी मृत्योर्मा अमृतंगमय मृत्यू रूपाचे हे संसारा दुखून अमृतत्वादी मोक्षादी वर्तल परमात्मो दिकून ताका जगतः सेतवे नमः म्हणटाचे आनी सत्य धर्म पराक्रमाय नमः सत्य धर्म पराक्रमाय नमः परमात्मो सत्य म्हळ्यार शाश्वतो सत्य म्हळ्यार अनादी सत्य म्हळ्यार नित्य म्हणता सत म्हळ्यार चांगो म्हण येता तशीची सत्य शाश्वत जावन आशिल्लो धर्म परमात्मो मात्र न्ही तागेलो पराक्रमय शाश्वत तागेलो पराक्रमा नाश म्हणलेले ना तशें जावन धर्मय पराक्रमय परमात्माल गुण तशें जावन परमात्मो सत्य धर्मो सत्य पराक्रमो तशी धर्म म्हळ्यार कसले धार्यते इति धर्म जगत्याकच धारण करतल परमात्मो तशें जावन ताका धर्मस्वरूपी म्हणटाची पराक्रम खंयच्यान तूं दुष्टशक्तीन तो नाश दुष्टशक्तीक हांव नाश करता म्हणटा धर्मसंस्थापनार्थाय एका दुखून एक संबंधच पळया धर्म पराक्रमा धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां दुष्टजनाक नाश करून साधू सज्जनांक रक्षण करचे खातीर हांव युगयुगांतो धर्मसंस्थापन करचे खातीर येता म्हणटा न्हू तो तशी परमात्मो सत्य शाश्वतो अनादी नित्यो म्हूण म्हणटाची सत्य धर्म पराक्रम परमात्माला महिमा कोणाकय कळला वे कळत वे कितलेच तागेले काणी वाजिल्ले म्हूण कळ्ळें मागीर येस कितले ताका अर्थ करून घेतले म्हूण म्हळ्यार आनीक येस आतां मी हे भगवत गीता हे भागवत सगळें आयकलीत अनेक पंत आयकले अनेक नवो विशय मेळटा म्हाका तशी तागेले विशयो सांगील तितले अनंतानंत विशय आसा तशें जावन धर्म पालन करच्यान तो पराक्रमान तो हे दुश्टांक नाश करच्यान तो परमात्माल पशी चड श्रेश्ठ म्हळ्यार कोणेय ना आतां धर्म पराक्रम म्हणलें रामावतारान तो वालीन ताका निमगुचास तूं म्हाका मागशी दुखून मारली न्हय मे कशा खातीर तूं मारलें तूं केन्नाय युद्ध म्हळ्यार येद्रा येद्रा राबून करका तूं मागशी दुखून म्हाका मारलें तूं हेडिबे म्हणटा तो तेन्ना तो सांगता प्राणींक मागशी दुखून मारचें खंयी दुखून मारयता प्राणींक निपन बैसून मारचें प्राणींक पुराय तशीची तूं धर्म चुक्क न्ही तुगेल भावाल बायल तुका धुवशी न्हय तिक कसले तूं वराडी करून घेतिले धर्म चुकिल जनांक अधर्मा विशय कसल्याक म्हूण म्हणटा तो तशी परमात्मो सत्य म्हळ्यार शाश्वत सृष्टी स्थिती संहाराकय तोच कारण करता ज्ञान दितलोय तोची ज्ञान कोणाक आस तांकां धैर्य दितलोय तोच ज्ञानशील जनांक पळया परिपूर्ण ज्ञानशील जन जगत्याची खंयची विशया काही भिनाची आतां आमी येदे कश्ट येयल्या भिताची कोण कसलकी एक आमगेल्या घरांत कसलकी एक अबगड जाल्यार भिताचे आमी कसलेय कांय नजे आमगेल्या मोगाच्यांक कसले कांय नज जाले कसले जाले आमी भिल्लींची तांकां कळून घेतवे म्हूण म्हळ्यार भयंशूर जाले तशी कळून घेतले नंतर सांगता म्हणून आमगेली मनस्थिती वायट जाता जाल्यार परमात्मो तागेलें ज्ञान आमकां आसल्यार आमकां धरती धैर्य दिता तो हें पुराय जावचेची जगत्यांत कोणेंय शाश्वत न्ही आज आशिल्लो पांय ना वियोग म्हूण म्हळ्यार पुरजनास एकलो मुखार वच्चा पळो एकलो मागशे वच्चा पुरो कोणेंय हांगा शाश्वत जावन जगत्यांत रब्बनाचे हें पुराय विशय परमात्माले काणे आयकतना खंयचे पुराण आयकतना सगळें आमकां कळटा असल कश्ट मस्त जनाक आयला फुडें आमकां कळटा तशें जावन धैर्य मनाक धैर्य परमात्मान दिवची तें तशें परमात्मा आराधन कोण करता तसल जना तो ज्ञान दिता त्या ज्ञाना निमती तांकां धैर्य पराक्रम सगळें मेळटा अधर्मा विरुद्ध होराट करची शक्ती अधर्मा विरुद्ध होराट करची म्हळ्यार धर्म
पालन करचें तितलेची. आतां अधर्मा विरुद्ध होराट करता मग अधर्मी म्हळ्यार आमी तांकां कडको दवरून हे बिल्लो बाण दवरून आनी मारूं ना. अधर्मा विरुद्ध होराट, अधर्मा विरुद्ध आमी चलचें म्हळ्यार ताजे अर्थ कसो न्हय, आमी धर्मार चलचें. आतां आयच्या काळान तूं धर्मार चलोवंक कितले कश्ट आसा म्हणून गोत्तस. खंय अधर्म जाता आमकां आमी सामान्य जावन पुरजनान सांगिल्लें आयकता. आजी सत्यವಂತರಿಗೆ ಇದು ಕಾಲವಲ್ಲ, ಪುರಂದರದಾಸನ सांगला वैवे तेच न्हू आमी जगत्या पळोवचें. सत्य धर्मार चलता म्हळ्यार आमकां वाटनातल्या वरी करूंक घालता सांगा. कित्याक म्हळ्यार कलियुग यो तशें जावन जाल्यार परमात्मा उडगास केल्यार त्या वाट्यार वच्चें आमकां धैर्य दिता. सत्य धर्म पराक्रम. तशी अन्यक श्लोकात भूत भव्य भवन्नाथ पवनः पावनो नलः कामः कामकृत कांत कामः काम प्रद प्रभुः. भूत भव्य भवन्नाथाय नमः. भूत भव्य भवत. भूत म्हळ्यार सृष्टी फुडें, भव्य म्हळ्यार आत्त, भवत म्हळ्यार भव्य म्हळ्यार आनी जेवचें, भवत म्हळ्यार वर्तमान. हें सर्व कालांत आसूचो कोण म्हळ्यार परमात्मुची. तशी ताका सुरवेक भूत भव्य भवत प्रभू म्हूण म्हणलें. तेंचे अर्थ हांगा घेता. परमात्मो भूत भव्य, भूत भविष्य वर्तमान कालाक तिन्नी कालाच्यो नियामक शक्ती म्हळ्यार परमात्मुची. नाथ, नाथ म्हळ्यार तो यजमान, आमी पळय तागेले सेवक वय वे. तशी आमगे सर्व समस्येक एक परिहार दितलो. एक शक्ती म्हळ्यार परमात्मा मात्र सर्व कालांतूय, सर्व कालांतूय तोच आमकां राखिलो. आमकां आमगेले फुडली कसो गुतना, आनीचे कसो गुतना, आतांचेय आमकां कसो म्हूण समा कळना. म्हणटना सर्व कालांतूय तोच आमकां रक्षण करता. जेवो अनेक अर्थारे सांगचें जाल्यार भूत म्हळ्यार भूती, भूती जन. भूती म्हळ्यार परमात्माले दिकडेच वचीत आसले सात्विक जनांक भूती म्हणजे. तशें जावन परमात्माले विभूती तांगेले आंगांतू आसा. आमी विभूती योगांत पळयला. परमात्माले साधन करतले जन आसच पळय तांगेल आंगांत परमात्माले विशेष भूती विभूती आसा. तांकां पळय विभूती पुरुश म्हणटाचे. ते सात्विक जन. भूत म्हळ्यार भूती जन, तांणी उर्ध्वगतीक वताचे. तशीच भवी म्हळ्यार आमगेल्या म्हणके नित्य संसारी जन, राजस जन. ते सात्विक जन भूती म्हळ्यार सात्विक जन तांणी केन्नाय परमात्माला दिकडे सुद्दिकून तांणी उर्ध्व वताचे मोक्षाक. भवी, भवी म्हळ्यार आमी नित्य संसारी राजस जन हांगा आसताची. जनन मरण चक्रा गुंतर आसताची. अभवत म्हळ्यार परमात्माले दुखून विमुख जाल्ले जन कोण तामस, तांणी अंध तामिसरादी कडेन वचचें. तांकां मोक्षय ना. तांकां आमगेल्या म्हणके मर्त्य लोकांतूय ना. तांणी अंध तामिसरांत वचचें. तशी अन्यक पवनाय नमः. पवन म्हळ्यार वायू म्हणटाचे आमी. तशी परमात्मो मुख्य प्राणालांतू म्हळ्यार वायुदेवलांतू सनीत जावन आसा देखून आविश्ट तागेली अंतर्यामी जावन आशिल्ली देखून ताका पवन म्हणटाचे. पवते इति पवनः निरंतर चलन आसूचो. निरंतर चलन आसूचो. वारे निरंतर चलन आशिल्ले देखून ताका पवन म्हणचें वायुदेवाक. जाल्यार हांगा परमात्माक कशे खातीर पवन म्हणलें पळया. पवन पालन करतलो. प म्हळ्यार पालन करतलो. तशी ब्रह्मादी देवतेंकय पालन करतलो. तशें जावन ताका पवन म्हणटाची. मन म्हळ्यार हांगा सांगले पळय हांगा आसूचे जीव दुखून ब्रह्मादी देवते पर्यंत थंय तागेलेची आराधन करतले आराधक. तशें जावन तांकां पुरे वन म्हणचें. ते जनांक पालन करतलो. तशें जावन पवन. आनी परमात्मो सर्वांत अंतर्यामी जावन आसा म्हणटात न्हय. आमगेल्या शरिराक निरंतर चलनशक्ती दिवची कोणें? परमात्मान. न्हिद आसतना आमी चलन ना न्हय म्हळ्यार न्हिदान तूं चलन ना नातल्यार आमी कसो जगता आशिल्लीची. आमकां सकाळ म्हणटना बांदून व्हरता आशिल्लीची. जाल्यार न्हिदांतूय देहांतू चलन आसा. खंयचें चलन? श्वासोच्छ्वास क्रिये. हें मुख्य प्राण पवन म्हूण आपोवन घेतलो. मुख्य प्राण परमात्माला आदेशांत सर्व जिवांतूय आसून निरंतर श्वासोच्छ्वास क्रिया करयता. परमात्मान राबय म्हणल्यार राबोवन सर्व प्राण घेवन तो परमात्माला मागशीची वता. तशी पवन म्हणटना पालन करची शक्ती म्हणून इलेकूं येता. पावन, पावन म्हळ्यार पवित्र. परमात्मुकय आसा ते जागो पुरे पवित्र. परमात्माला प्रत्येक सृश्टी पवित्र. तशें जावन न्हय म्हणटाचे आमी कसो न्हय पवित्रो वा
अपवित्रो वा सर्वावस्थागतोऽपि वा य स्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतरशुचिः. सर्वावस्थागतोऽपि वा जीवनांतू खंयचे अवस्थेंतू यम्मी असल्यारी जेवो पवित्रं वा अपवित्रो वा पवित्र जावन मनय पवित्र ना अशी असल्यारी देहही पवित्र म्हळ्यार नाण गिण करणी अंतर्बाह्य शुची ना कसले ना आमकां सर्वावस्थागतोऽपि वा आमगेले खंयचे अवस्था अवस्था म्हळ्यार कशी सांगचे प्राणोत्क्रमण स्थिती म्हणीत बाल्य म्हणीत यवन म्हणीत तेव्हा एक देहाची अवस्था नानतलरी आम्ही आमगेले प्रति एक कसं न्ही बाल्य दुखून वार्धक्यतय तेव्हा देहाची अवस्था म्हणटाची तशीची सर्वावस्थागतोपी वा म्हणले खंयची रिती री आम्ही आसतना मरणावस्थेंतू आसतना जाल्यार परमात्माले नाम कळ्ळे म्हण जाल्यार आम्ही पवित्र जत्ताची म्हूण सांगून तशें हांव न्हू पावन पळया ताणें देहा दुखून परमात्मान जिवात्मा घेवन मुख्य प्राण समेत परमात्मा वता न्हू देहा दुखून मागीर ते देह अपवित्र म्हणाचे बाय इत्याक ते दोळतय तंत परमात्मा आशिल्लो परमात्मा नासल्यार पुरे पवित्र तशें हांव न्हू पावन पान वन म्हळ्यार एक पावन म्हळ्यार आम्ही पानवन उद्दाक पान कोरून तो मोड करता ताका तशें हांव पळय वृषोदर म्हूण आजी पशी पुडयला मरीचये नमः तशी मोड करून मागीर पावस हाडून आमकां रक्षण करतलो तशें हांव न्हू पावनाय नमः पवनाय नमः पवनाय नमः म्हळ्यार वारे निरंतर चलन आशिल्लो तशी पावनाय नमः म्हळ्यार पावनाय नमः म्हळ्यार पवित्र जावन आशिल्लो म्हूण सांगून तशी पवनः पावनः अनलाय नमः अनल न अल पावना ना तिलकी अनल न अल पावना अलम म्हळ्यार पावचे कसले पूर्ती पावले म्हूण ना ताका तशें हांव न्हू अनल म्हणचे ताका सर्वभक्षक म्हणटाची अग्नीक सादारण अनल म्हणचे भुंयतू आमी अग्निमुखेन परमात्माला आराधन करची यज्ञ म्हणटा पळय आराधनेंतू अतिश्रेष्ठ आराधने तशें हांव ताका अनलाय नमः म्हणचे. आनी एक पंथ हाजे पयशे फुडें सांगला अग्नी सात्विक उद्दाक राजस मत्ती तामस म्हणटाचे मी तशी अग्नी पळया शुद्ध सात्विक कसले घाल्यारी शुद्ध जावन येता ते आनी अग्नींतू सन्निहित जावन तो आहुती स्वीकार करता देखून ताका अनल म्हणटाची म्हणटा पळय आमी भक्तवत्सल निंबा बिरुदुपत्ता मेले म्हूण अनल म्हळ्यार अतृप्त म्हूण म्हणलें एक येता देवाक अतृप्ती कसली देवाक कसं अतृप्ती आमकां जाल्यार अतृप्ती देवाक कसली अतृप्ती म्हूण म्हळ्यार देवाक भक्तांक कितले दिल्यार पावना तागेले भक्तांक पळया ताका हांगा जिवनांतू कसो दिल्यार पावना ताका कितलें सूख दिल्यार पावना आनी व्हड सूख म्हणजे मोक्षादी कडेन व्हरता पळय तो कर्मा फलाक अनुसार जावन आमी हांगाचे संपत आशे करताची स्वार्थी जन आमकां हांगाची संपत मेळटा जाल्यार कसले नाका परमात्मा तूच एक व्हड संपत आमकां म्हणचे भक्तांक तोच मेळना मे तशी ताका अनलाय नमः म्हणचे तशी आनी कामः कामग्ने नमः कामः का म का म्हळ्यार कुत्सीत म्हळ्यार विशय येता का म्हळ्यार कुत्सीत वायट म्हळ्यार अज्ञान म म्हळ्यार आमगेली आशी नाश करतलो कुत्सीत बुद्धी म्हळ्यार अज्ञाना देखून येवची बुद्धी नव्हती कुत्सीत बुद्धी कोणा आसा तांकां आशी चडी जाल्यार कामग्ने नमः म्हूण म्हणटना हे कुत्सीत बुद्धीन आमकां हांगाचे नाका जालेले आशी सकड येता पळय ते नाश करतलो वायट आशी खंयचेस ती आमकां दुश्ट स्वभावाची करता ते कामात क्रोधो बी जायते म्हणटा पळय कृष्ण जावन येयलो दुष्ट शिशुपालादी राक्षसी गुण कोण आसा तांकां मारले राम जावन येतना रावण कुंभकर्ण मान्नय कितले की राक्षसां मारले वराह जावन येयलो हिरण्याक्षा मारले नरसिंह जावन आयलो हिरण्यकशिपू मारले आनी पुरे दुष्ट काम प्रवृत्तीचे तांकां आशी चड तशी तांकां काम तसले दुश्टांक नाश करलेलो तो जाल्यार तागेले भक्तांक असल दुश्ट आशी येना नशी तसल आशी
येवका म्हणटना ती आशी नाश करता तो तशें हांव न्हू कामग्ने नमः म्हणचें आमी कामग्ने नमः म्हणटना ताजी बेनिफीट कसो आमकां म्हळ्यार आमकां चांगी आश येवची तशी करता चांगी अशें म्हळ्यार कसले परमात्मा पावका ही मनशां येवका जाल्यार चांगी अशी आमी हांगा सूख बगू का आमगे 4-5 बंगलो बांदूका मस्त आस्ती घेवका व्हड कारार भोंवका चंग खावका हें पुरे वायट आशी ही परमात्माला दुखून आमकां दूर करता ही आशी तशें हांव अस्सली आशी येना अशी तो रक्षण करता पळय सुदामू आमी पळयतना आमकां सुदामा पळयल्यार कसो कश्ट भोगलो सुदाम सम आमगल नाकय चेडवां पडटा नाकय चेडवां समनेस आमगल नाकय कसले ना नशी कृष्णा पळोवंक येवना नाय थंय चेडवां गावच्या कांय ना नशी लागीं घरकडे देखून तीन पळोवंक हाडलें इतले कश्टार आसतो सुदामू कसल कृष्णान आमगेल्यार अशी जेवचें म्हण आमकां दिसचें न्हय सुदामाले कोणें जेवून निमगे कित्याक ना सुदामा तुका इतले कश्ट न्हय तुका तितलो व्हडलो कृष्ण तुगेले दोस्तीत जावन कसा प्रयोजन म्हण कोणेंय निमगेला जाल्यार तो तेदना सांगता आशिल्लो हांव सुकार आसम इत्याक तो सगळो दीस कृष्णाले उडगा सांतू आसता हांव सांगिल्लें न्हय भांगी खाल्ला रे आमकां पुरे विसरतकय तशीची ते एक परमात्माले एक आनंद म्हणलेलोच पळय ताजीन परमात्माला नामस्मरणेचे आनंदान आमी सर्व विसरताची तशें हांव न्हू हें भांगी खावची म्हळ्यार हांगा कसो की एक क्षुद्र आनंद पावच्याक आमी पळोवचें न्हय ते परमात्मा म्हणलेले एक आनंदच पळय ते आनंद पावल्या परमात्माला नामोच्चारण कोरका तशें हांव न्हू कामग्ने नमः जाल्यार हांगा म्हणलें पळय कामकृते नमः कामग्ने नमः पळय आमकां वायट कसो आश आसता तांचो दुखून तो मुक्त करता आमकां वय कामकृते नमः आमकां आशी तोच हाडयत खंय आशी तोच हाडयत खंय कसो आशी सत आशी चांग आशी परमात्माला काणे श्रवण करका परमात्माला नामस्मरण कोरका परमात्माले निधिध्यासन कोरका भक्ती परमात्माला वैरी चड येवका आमकां ज्ञान मेळका विवेक मेळका वैराग्य मेळका हें जावका तें जावका कसो जावका परमात्मा जावका ही आशी आमकां येवची तशी करता देखून काम कृते नमः आशी दितलो आशी हाडयतलो कांताय नमः क अंत कांत कांत म्हळ्यार भारी चंद मन्मथ आपशी चंद तो सांगतात न्हू कोटी कंदर्पाल म्हणके भारी चंद खंय कोटी मन्मथा घाल्ला रे मागीर होच चंदस खंय तशें ताका कांताय नमः कामप्रद प्रभु थंय जावका आजी तशी कम अंतः कम म्हळ्यार कांत आनंद ताजे अंतः एंड पॉयंट म्हणटाची आनंदाचे तुत्त तुदी आनंदाचे पराकाष्ट जेवो कांत सौंदर्याचे पराकाष्ट म्हळ्यार तागेले पशी चंद म्हणलोय ना तागेले पशी चड आनंद दितलो म्हणलें ना तस्सल परमात्मा देखून ताका कांताय नमः ज्ञानींक मांतर कळची हें आमचे तसले राजसी जनांक ज्ञानींक हें पळय कळना कामाय नमः परमात्माक पावका म्हणलेले आशी आमकां दितलो ती आशी आमकां आसुका तशें हांव परमात्माक आमी कामाय नमः म्हणटना आमकां कसल आशी येवका म्हण लेखूक आमी परमात्मा तुगेले मस्त ऐकूची तशी श्रवण करची तशी तुगेलें नामस्मरण करची तशी जावन तुका पावची तशी करी ही आशी आमकां तो हाडयता देखून ताका कामाय नमः ज्ञान आनंदान परिपूर्ण जावन आशिल्ली देखून कामाय नमः म्हणटना आमकां ज्ञान आनंद तो दिता काम प्रदाय नमः कितले जाल्ले पळय हांगा कामग्ने नमः कामकृते नमः कांताय नमः कामाय नमः कामप्रदाय नमः काम दितलो प्रद म्हळ्यार दितलो काम म्हळ्यार आशी दितलो अपास कसल आशी आमगेल आशी तो परिपूर्ण करून दिता खंयची आशी जावका सद्भयके चांग आशी त्या दिता तो त्या वै दिवका जाल्यार आमगेलो अंतू तें योग्यता पात्रत्व आसुका सत काम प्रदायक
चांग आशी म्हळ्यार लौकिकांतू पळयल्यार सत्कर्म करच्याक तसले मन दितलो आध्यात्मीक पळयल्यार आमकां आध्यात्मीक जावन औन्नत्या वचाक तग्गेल तिकड वचाक जावका जाल्यार कसं असत ते पावची तसले आशी दितलो तशें काम प्रदाय नमः आमी देवाला गीतेच निमगूच पळय भद्रम कर्णे विशृणुयाम देवाः भद्रम पश्येम अक्षभिः यजत्राः परमात्मा कान्नान तुगेल विषय तशी करी दोळ्यान तुका पळोवच तशी करी आमगेल सर्व अंगांगान तुगेलें आराधन करचें तशी करी तूं दिलेलें शरीर हें तूं दिलेलें अंगांग सक्षम जावन आशिल्लें सदृढ जावन आशिल्लें तुगेले कार्या खातीर आमी हें तनू मन सक्कडी तुका अर्पण करचें तशी करी हें सत्काम हें कामप्रद हें काम ही आशा आमकां दिता प्रभवे नमः प्रभू म्हळ्यार यजमान प्रभुत्व म्हळ्यार सर्व समर्थ जावन आशिल्लो सर्व जनांक भक्त कोटिंक समस्त अभिष्ट प्रदायकुतो तश जावन ताका प्रभवे नमः म्हळ्यार पुराय जन दितवे तो तसलो रे पुराय दितलो म्हळ्यार ना आम्माल म्हणके केदन कोणाक सल दिवका खंयचे वेळा दिवका त्या पुराय आम्मान आलोचन करची कोणाक कसो चांग कोणाक कसो वायट मिगल चेडूं कोणा चंद लायक जिरता कोणा जिरना आहार दितना पळयती प्रती एक तशीच आम्माले म्हणके केदन कसल दिवका ते दिवन रक्षण करतलो परमात्मो आनीचे श्लोक आमी फायचे दिसा पळया आजी सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वावध्यात्मना प्रकृते हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता।